नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज बनवूया आपण चिकन हंडी रेसिपी। साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे। मटन हंडीची रेसिपी। तसं एकदम साधी, सोपी आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला बघूया यासाठी काय काय लागतं। सर्वात आधी आपण बघा हंडीमध्ये तेल टाकूया आपल्या। तेल छान तपलं की त्यामध्ये आपण कांदा टाकूया। यासोबत 1 चमचा मीठ, 1 चम्मच हळदी, छानपैकी यांना मिक्स करून घेऊया। गोल्डन फ्राय होईपर्यंत कांदा आपण फ्राय करून घेऊया। कांदा झाला, आता यामध्ये आपण मटण ॲड करूया। छानपैकी मटण मिक्स करून आपल्याला परतून घेऊया। यातलं पूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला छान यामध्ये परतून घ्यायचं आहे। बघा यातलं पाणी ते पूर्ण आपल्याला संपू द्यायचं आहे, म्हणजे यामुळे आपल्या मटणला मासुळाचा वास येणार नाही। मटण बघा आपलं छानपैकी होत आलेलं आहे। आता आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकूया। छान असं परतून यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी गरम होण्यासाठी टाकूया। छानपैकी बघा पाणी यायचं तपलंय, आता हे आपण यामध्ये टाकूया। अशाच पद्धतीने आपण आता हे मटण आपलं छान असं शिजवून घेऊया।
मटण शिजेपर्यंत आपण आपला मसाला काढून घेऊया. एक बारीक चिरलेला कांदा आपण तव्यावर टाकलेला आहे. यावरती आपण थोडंसं तेल टाकूया. छान असा गोल्डन थोडासा काळसर आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण किसलेला खोबरा टाकूया. त्याचवरती थोडेसे खसखस टाकूया आपण. छान असा मसाला आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मसाला छान भाजून झाला. आता याला आपण काढून घेऊया. छानपैकी आपण याला आता थंड होऊ देऊया. आता यातला आपण छान बारीक असं वाटून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपण हे छान याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. भाजी बघूया आपली आपण आता. शिजून झालेली. आता आपण याला फोडणी देऊया ना. पातेल्यात आपण काढून घेऊया. प्लेटीमध्ये बघा आपण आता ही भाजी काढून घेतलेली आहे. आता आपण आपल्या भाजीला फोडणी देऊया. फोडणीसाठी आपण तेल टाकूया. तेल बघा आपलं छान तपून झालं. यामध्ये आता आपण मिरची पावडर, कोथिंबीर, आपलं वाटलेला काळा मसाला आपण यामध्ये ॲड करूया. यानंतर आपण घरी केलेला काळा मसाला आपण यामध्ये ॲड करूया. आपल्या भाजीचा थोडा रस्सा आपण यामध्ये मसाला शिजण्यासाठी टाकूया आणि कमी गॅसवर छान आपला मसाला भाजूया. बघा मसाला छानपैकी आपला आता करून झालेला आहे. आता यामध्ये आपण मटण टाकूया. थोडंसं पाणी ॲड करते. परत तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता यामध्ये. हे बघा छानपैकी त्याला आता उकळी येते.
यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते. हे बघा भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे. आता लो फ्लेमवर आपण आपली भाजी छान उकळू देऊया. हे बघा 5 मिनिटानंतर 5 ते 10 मिनिटं उकळल्यानंतर छान अशी तरी पण आपल्या भाजीला आलेली आहे. तर आपली मटण अंड्याची रेसिपी तयार आहे. आता आपण हिला गरम गरम सर्व करूया. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.